लोकसभा चुनाव की पृष्ठभूमि में 13 मई 2024 को हर केंद्र पर मतदान की लंबी कतार लगी हुई है। लेकिन अब सबका ध्यान बदलने लगा है कि सत्ता किसके हाथ में जाएगी। नंदुरबार जिला कांग्रेस का गढ़ रहा है। यहाँ स्वर्गीय इंदिरा गांधी की सरकार में और गांधी परिवार के नजदीकी माने जाने वाले स्वर्गीय माणिकराव गावित ने 9 बार कांग्रेस से शासन किया था। 2014 में माणिकराव गावित को भाजपा की सांसद हिना गावित ने मोदी लहर से हराया था और बीजेपी की उम्मीदवार डॉक्टर हिना गावित सांसद बनी। 2019 में फिर से 93,000 वोटों से जीत हासिल कर सत्ता बीजेपी के पास रही। लेकिन 2024 के चुनाव में सत्ता के गलियारों में नंदुरबार लोकसभा निर्वाचन क्षेत्र में बीजेपी अपना परचम लहराएगी या कांग्रेस फिर से 10 साल बाद वापस करेगी, ये आने वाली 4 तारीख को पता चलेगा। ओके। आज असली इथे परिवारसह आम्ही सर्वांनी मतदान केलं आहे। उत्तम प्रतिसाद आहे। लोक उत्साहामध्ये बाहेर येत आहे। सकाळच्या वेळ खरंच बरं वेळ असतो का दुपार ऊन वाढेल। तर मी सर्व मतदारांना मतदार बंधू भगिनींना हेच विनंती करेल की आपण हे लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा। धन्यवाद। ओके। आज असली इथे परिवारसह आम्ही सर्वांनी मतदान केलं आहे। उत्तम प्रतिसाद आहे। लोक उत्साहामध्ये बाहेर येत आहे। सकाळच्या वेळ खरंच बरं वेळ असतो का दुपार ऊन वाढेल। तर मी सर्व मतदारांना मतदार बंधू भगिनींना हेच विनंती करेल की आपण हे लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा। धन्यवाद। ओके। आज असली इथे परिवारसह आम्ही सर्वांनी मतदान केलं आहे। उत्तम प्रतिसाद आहे। लोक उत्साहामध्ये बाहेर येत आहे। सकाळच्या वेळ खरंच बरं वेळ असतो का दुपार ऊन वाढेल। तर मी सर्व मतदारांना मतदार बंधू भगिनींना हेच विनंती करेल की आपण हे लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा। धन्यवाद। ओके। आज असली इथे परिवारसह आम्ही सर्वांनी मतदान केलं आहे। उत्तम प्रतिसाद आहे। लोक उत्साहामध्ये बाहेर येत आहे। सकाळच्या वेळ खरंच बरं वेळ असतो का दुपार ऊन वाढेल। तर मी सर्व मतदारांना मतदार बंधू भगिनींना हेच विनंती करेल की आपण हे लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा। धन्यवाद।